महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील घोटाळ्यावर सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर करण्यात आलाय। नाशिक, देवळा, कळवण आणि दिंडोरीतील प्रकरणांचा एकत्रित आढावा घेतला जातोय। आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई झाली आहे, तर 5 रुग्णालयांविरोधात गुन्हेही दाखल झालेत। नाशिक शहरातील आणखी 3 आणि 4 मोठी रुग्णालये तपासाच्या रडारवर आहेत। कर्करोग रुग्णालयाचा देखील तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा देखील केली आहे। तर अपहार झालेल्या निधीची वसुली आणि दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याचंही कळलंय। नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना होणार आहे। पुढच्या आठवड्यात आणखी काही रुग्णालयांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि सरकारकडून कशा पद्धतीने कारवाई होतीये? प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान एकाच रुग्णांच्या नावावर अनेकदा पैसे लाटले गेलेले आहेत, अनेक सर्जरी दाखवल्या गेलेल्या आहेत। चांदवड मधल्या एका महिलेच्या तर तब्बल 24 शस्त्रक्रिया झाल्याची बाब उघडकीस आलेली होती आणि या सगळ्या अनुषंगाने अनेक रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आलेली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 200 कोटीहून अधिक मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांनी याबाबत वाचा फोडलेली होती। तातडीने याबाबतची दखल सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुद्धा 2 पद्धतीचे अहवाल सादर करण्यात आलेले आहेत। एक नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील तर एक ग्रामीण भागातील, अशा 2 पद्धतीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने विधान भवनामध्ये कालच्या दिवशी बैठक देखील पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। त्यांनी एसआयटीची घोषणा केलेली आहे। नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन होणार आहे आणि या सगळ्या अनुषंगाने जवळपास नाशिक जिल्ह्यामधील 9500 जवळपास ही प्रकरणं आहेत आणि या प्रकरणाचा एकूण तपास केला जात असताना अपार झालेल्या निधीची वसुली आणि दोषींवर कठोर कारवाईचे संकेत या सगळ्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या एसआयटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं किरण, या प्रकरणाचे पुढचे अपडेट देखील तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।